कोणाच तरी अंगावर उडून दाखव. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तसलं ते हे होतं. काय चाललंय मग? भूमीची बाहुली घेऊन पळा. भूमी तुझी बाहुली घेऊन पळाला. आमच्या सोसायटीमध्ये 4 कॅमेरे आलेत बघा. सगळेजण बसायला लागले. नमस्कार मंडळी, कशा आहात? सायत ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग शेवट पर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. आता गाईज बघा ह्याच्याकडे काय दाखव. आणि हे किती वर उडतं बघा. कोणाच तरी अंगावर उडून दाखव. तू तो गया बेटे. इकडे माझ्याकडे. आता मी पळणार आहे कारण तुम्हाला माहितीये. बघा गाईज माझ्या अंगावर मारायला लागलाय. त्यांच्या अंगावर मार. त्यांच्या मार मार. सोन्याकडे पण एक असणार. बोला सोन्याला. सोन्या बघा कुठे आहे गाईज. पित्यात पण हे पाणी कारण हे प्यायचं पाणी दाखव आपल्याला. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का गाईज? ह्याच्यामध्ये तसलं ते हे होतं कोका कोला होता. जर तुम्हाला हे प्यायचं असलं तर कमेंट करून टाका आणि लाईक करायला विसरू नका. आणि हे अजिबात नका करू, अजिबात नका गाईज. ऐक का नाहीतर हा पण तुमच्या अंगावर पाणी उडेल. काय सबस्क्राईब असतं ना. अव्वा मारलं दे आणि तुला. अय्यो विघ्ने तुला मारलं. तिला मार की तू. बघा ही झोका खेळायला लागली. उडी नाही मारली, उतरलीस तू. गाईस तुम्हाला पण मारू का कमेंट मध्ये सांगा. आमच्या दोघांकडे पण स्प्रे दोघांचा बघा किती वरचा दिसणार नाही गाईजला. बघ गाईस बघा एवढी हवा आहे तरी पण माझं शर्ट भिजायला. माझं शर्ट सुकत नाही. अरे कहना क्या चाहते हो? तू तो गया बेटे. बघा बघा काय करायला लागले. सोन्याला भिजवा. काय तुम्हाला पण भिजवू का पाणी? गाईस तुम्हाला माहिती का सोन्याला भिजायला नाही काय? बॉटल पडली. बघा गाईस ह्याच्या शर्टाचा कलर डार्क किती पाणी सांडवलं. एवढी होती ती आता एवढी झाली पाण्याच्या भरणा म्हणून. पाणी आणलं. बाटली शंभूला टार्गेट केलंय. हे बघा बघा शंभूवर बघा बघा. हे बघा शंभूला सारखं भिजवायला लागलं. भिजवा शंभूला भिजवा.
गाईस आता आपण चाफ्याची फुलं आणूयात. आता चाफ्याची फुलं झाड बघा किती छान आहे. आता मी हळूहळू एक एक करते आणि सगळ्या पोरांना देते एक एक. आणि तुम्हाला एक मज्जा दाखवते चाफ्याच्या फुलाची. बघू आपण आधी चाफ्याचं फुल हाय का कुठं हाय बघा गाईस. ते भेटलं मला. आता मी सगळे असे तोडते गाईस एक 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 करून आणि मग तुम्हाला दाखवते किती तोडले गाईस. आता मी किती फुलं तोडलीत. आता ह्याची एक मज्जा दाखवते मी तुम्हाला गाईस. आता एवढी सगळी फुलांची मी एक मज्जा दाखवते तुम्हाला. आता मी पहिलं जागा शोधते मला कुठे भेटेल का. हे बघा हे काय चाललंय गाईस. बघा काय चाललंय. मला पण बसू ना. मी कुठे बसू इथं बसू का. बोलतो बोल मी तुला चॉकलेटच देणार नाही जा. हे बघा इथं पण काय चाललंय. इथं पण काय चाललंय पाण्यातच परत इथं पण तसंच चाललंय. आता मी तुम्हाला एक फुलाची आहे ना एक मॅजिक दाखवते गाईस. हे बघा काही फुल आहे ना याला असे थोडं थोडं कट मारायचे असे आणि बॅक साईडला जी काठी आहे ना त्यात घालायचे असे सगळं तसं तसं करत जायचं आहे. असं बघा काय असं सगळं एक एक घालायचं ह्याच्या आतमध्ये. पाणी नको उडू यार विघ्नेश. मी रिंग बनवतीये. आता एकच राहिलेलं आहे. काय आता शेवटचं पाठ घालते आणि हे बघा कशी रिंग केली अशी. किती छान आहे. हे बघा गाईस कशी दिसते रिंग. अशी मी सगळ्याला एक एक बनवून देते. गर्दी आहे तुला धर घे. कशी वाटली तुम्हाला ह्या फुलाची ट्रिक कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे तुम्ही अशी मी अंगठी बनवली ना ह्याला तुम्ही बॅक साईडने ही जी काठी आहे ना नाही ही जी काठी आहे ना ही तोडून ह्याला ते इयरिंगचं तसं असतंय ना ते असे पिन टाईप मध्ये ते जरी चिटकावलं ना तर इयरिंग्स पण होऊ शकतात याचे. खूप छान होते. मी हे फुल आहे ना परीच्या इथे लावते. बघू बघा परी कशी दिसते. इकडच्या पण कानात इकडच्या कानात बघा. बघा किती इथे एक अशी बिंदी सारखी असायला पाहिजे होतं. हे बघा हे कानातले कसे दिसतात बॅक साईडनी पण आणि फ्रंट साईडनी कशी दिसते बघा गाईस. पूर्ण ट्री सारखी पूर्ण ट्रीच वाटते झाड. फक्त हिचा ड्रेस असायला पाहिजे होता फुलांचा. नसेल तर तुम्ही ट्रिक ट्राय करा. नवरी म्हणते वा क्या लॉजिक आहे. टेक्नॉलॉजी आहे. काय चाललंय बघा. भूमीची बाहुली घेऊन पळा. भूमी तुझी बाहुली घेऊन पळाला. पकड त्याला पकड. कशी पळती बघा ती. नवरी बघा कशी वाटली. कपडा धुना भी होगा भांडा घसना भी होगा पानी टाकना भी होगा. हन 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 कर नाही. कपडा धुना भी होगा भांडा घसना भी होगा पोछा लगाना भी होगा झाड़ू लगाना भी होगा.
बघा बर्तन काय तू भांडा बोलती बर्तनला वा क्या सीन है मी स्काय शॉट वाजवू का हा या शू शू हे तो स्काय शॉट बघा ढगात तर काहीच नाही हा काय ते मला फक्त एक पक्षी दिसतोय आणि एक सूर्य तर सगळ्यांना दिसतो बघा ती म्हणती सूर्य तर सगळ्यांनाच दिसतोय बरोबर बोलली बरं का गाईज तर गाईज आमच्या सोसायटीमध्ये 4 कॅमेरे आलेत बघा सगळेजण बसायला लागलेत बघा गाईज 1 2 3 4 बघा सगळेजण बसायला लागले सगळेजण रडायला लागले किती छान आहेत कॅमेरे बघा गाईज सगळे रडायला लागले सगळे बघा गाईज 4 आले 4 आप्पा पण बसू लागले बघा काय आता चाललाय कॅमेरा बघा हा पण चालला आता सगळे कॅमेरे चालले सगळेजण बसले आता इथं परी पण आली बघा काय सगळेजण तू पण चालला मम्मीला एकदा परमिशन बघा काय केवढी उंच आहे त्यांचे पाय बघा कसे घुंगरू बांधले तुम्ही कधी कॅमेलवर बसला तर कमेंट करून नक्की सांगा गाईस मी एकदाच बसलेले इकडून जाऊन आपण परी पण बसली भूमी अजून रडायला रडत होती ती पण रडायला पण गेले आता बॅक साइडने मी दाखवते कुत्र कसं भुकतंय कारण की त्याला असं वाटतंय की काय आलंय नक्की मारायला ती म्हणून ते बघा हे कुत्री इथंच थांबलेत आता ते कॅमेरा आले की भाव भाव करणार आमची कुठली आहेत कुठली आता थांबा गाईस तुम्हाला दाखवते आता ते कॅमेरा आले ना कसे भुकतात 1-2 भीती वाटते यांना बघा भुकलं गेलं पण कुत्री गेलं सोनी बघायचं मागाय का कुत्र बघा कुठे गेलं गेलं तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिळूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय.